सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। आपला आजचा अनुभव सौ वर्षा धुमाळ ताईंचा आहे। या ताई नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे। या ताईंना खरंच स्वामींनी खूप असा सुंदर अनुभव दिला आहे। या अनुभवातून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे। महाराजांची सेवा कशी करावी आणि महाराजांनी जे काही दिलं आहे त्यामध्ये सुखी समाधानी कसे राहावे आणि आपल्यातला थोडासा घास इतरांना कसा द्यावा या अनुभवातून हेच शिकायला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव शेवट नक्की बघावा। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे। ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी वंदन करून मी माझ्या अनुभवाला सुरुवात करते। खरं तर अनुभव शेअर करायचा नव्हता, पण मनामध्ये आलं की जर आपल्या अनुभवाने जर एखादा स्वामी सेवेकरी घडत असेल आणि माझ्यासारखीच जर कोणी चूक करत असेल आणि त्याने जर हा अनुभव ऐकला तर तो ही चूक करणार नाही, या हेतूने आज अनुभव शेअर करत आहे। खूप दिवसाची इच्छा होती पण आज वेळ मिळाला। तर काय झालं की माझ्या घरामध्ये माझे मिस्टर हे स्वामींचे खूप निस्सीम भक्त आहेत, म्हणजे पहिल्यापासून होते। माझा मुलगा यांनी स्वामींची सेवा कधी केली नव्हती, पण ते स्वामींची खूप निस्सीम भक्तीने सेवा करायचे। असे आमची परिस्थिती स्वामी कृपेने ही खूप म्हणजे खूप छान होते। आम्हाला सुरुवातीला लग्नाला जवळपास 12-13 वर्ष होऊन गेली होती, पण मूलबाळ होत नव्हते। मग यांच्या सेवेने यांनी गुरुचरित्र पारायण केली होती आणि मी काही असं केलं नाही, पण यांच्या स्वामी सेवेमुळे आम्हाला मुलगा झाला। मुलगा खूप दिवसातून झाला, त्यामुळे मुलगा हा खूप लाडका होता। आम्ही खूप प्रेमाने त्याला वाढवत होतो। आमचा कपड्याचा व्यवसाय आहे। या व्यवसायामध्ये माझे मिस्टर खूप म्हणजे खूप नफा कमवत होते। जवळपास रोज 1-1.5 लाखाची डील व्हायची, त्यामुळे घरात पैशाची कमतरता नव्हती। घरी खूप मोठे आम्ही फ्लॅट देखील घेतलेला होता आणि मुलगाचंही शिक्षण सुरू होतं। पण म्हणतात ना की पैसा आल्यानंतर माणूस हा गरिबाला विसरतो, त्याला अहंकार जडतो। तसंच काही माझ्या बाबतीतही झालं। मी खूप अहंकारी झाली होती। मला पैशाची धुंदी आली होती। मी कुणालाही काहीही बोलायचे आणि गर्विष्ठपणे वागत होती। माझे मिस्टर मला नेहमी सांगायचे नम्रतेने राहावं, असं करू नये, पण मी त्यांना म्हणायचे की तुम्ही गप्प बसा, तुम्हाला कळत नाही, या छोट्या लोकांसोबत असंच वागायला पाहिजे। मी त्यांना खूप म्हणजे खूप हिणवत असे दिवस आमचे सुरू होते। खूप छान चालू होतं। माझ्या मिस्टरांची सेवा ही चालूच होती, पण आम्ही कोणीच करत नव्हतो। आणि एक दिवस काय झालं ना की माझी शेजारच्या गल्लीतील बाई माझ्याकडे आली। तिने मला 2000 रुपये उसने मागितले। मी पुन्हा 8 दिवसांनी परत देईल असे ती मला बोलली, पण मी तिला माझ्याकडं असताना नाही म्हटलं, आमच्याकडं पैसे नाही असं म्हणून मी तिला वापस घरी पाठवलं। मला त्याचं काही एक वाटत नव्हतं। त्यानंतर असेच दिवस गेले। असेच माझ्याकडून खूप काही चुका झाल्या। खूप म्हणजे खूप लोकांची मनं माझ्याकडून दुखावली गेली। आत्तापर्यंत जवळपास मी खूप लोकांची मनं दुखावली होती। आणि काय झालं की एके दिवशी असंच आम्हाला जो व्यापारी यांच्यासोबत डील करत होता त्याने यांना म्हणजे फसवलं आणि जवळपास आमचे त्याच्याकडे 7-8 लाख रुपये गुंतले होते आणि तो आम्हाला लॉस झाला आणि हळूहळू धंदा हा मंदावत गेला। आता धंद्यामध्ये काही एक परवडेनासे झाले।
खूप परिस्थिती वाईट होत चालली होती. परिस्थिती इतकी बिकट होत चालली, कुठे आम्ही होतो आणि आता कुठे आलो हे मी शब्दातही सांगू शकत नव्हते. आणि त्यावेळेस खूप वाईट वाटायचं की असं का बरं झालं. त्यावेळेस मला खूप रडूही यायचं, असं का बरं होत आहे. एक एक दिवस असा व्हायचा ना की खूप म्हणजे खूप घरामध्ये नंतर तर खायला देखील काही राहिलं नव्हतं. आता मुलगा खूप मोठा झाला होता, त्याचे शिक्षण होऊन तो पुण्याला जॉबला लागला होता आणि आता इकडे आमची परिस्थिती ही खूप खालावलेली होती. आणि यांनी ज्याच्याकडून म्हणजे व्यवसायासाठी आम्ही जे कर्ज घेतले होते, लोन काढला होता, तो लोनचे हप्ते देखील आम्ही बाउन्स होऊ लागले. आता काय करावं, ते हप्ते भरण्यासाठी देखील पैसे राहत नव्हते. आता मिस्टरांपुढे खूप टेन्शनचं वातावरण होतं, खूप म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये ते राहत होते. पण त्यांचा स्वामींवरती खूप विश्वास होता. ते म्हणायचे ही वाईट वेळ देखील स्वामी निभावून घेतील. स्वामी आहे ना सोबत, मग कशाला टेन्शन घ्यायचं. त्यांचे हे शब्द ऐकून मनामध्ये स्वामींविषयी भावना जागृत झाली. आपणही स्वामींची सेवा करावी. पण मी जेव्हा स्वामींपुढे गेली तेव्हा मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हती. ज्यावेळेस बाळ एखादी चूक करतं आणि आपल्या आईच्या डोळ्यात बघू शकत नाही, तसंच माझं झालं होतं. कारण मला कळून चुकलं की हे दिवस मला फक्त आणि फक्त माझ्या चुकांमुळे आले आहे. मी जे कोणाचे मन दुखावले, खूप जणांना दुःख दिलं, त्यामुळेच महाराजांनी माझ्यावरती ही वेळ आणली आहे. मी खूप ढसढस रडू लागली. स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून बघूच शकत नव्हते. मी स्वामींना अनन्य भावाने शरण गेले. स्वामी, मला माफ करा. मला माहीत आहे तुम्ही चुकीची शिक्षा, ही सर्व माझ्या चुकीची शिक्षा आहे. तुम्ही ही शिक्षा मला द्या, पण माझ्या मिस्टरांना आणि मुलाला देऊ नका. असं मी स्वामींना खूप रडत होती. आणि तेव्हापासून मी स्वामींची सेवा करू लागली. काय करावे काही एक कळत नव्हतं. काय सेवा करावी, कशी करावी, काही एक माहीत नव्हतं. मिस्टरनी बोलायचे की तू फक्त अनन्य भावाने श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण कर, बाकी काहीच करू नको, तारक मंत्र म्हण. ते मला असे बोलायचे. आता मुलगा मोठा झाला, त्याचं वय जवळपास 26-27 वर्ष वय झालं. आता त्याला मुलगी बघायची होती. मुलगी पण कोणीही द्यायला तयार नव्हतं. कारण आम्ही जो मोठा फ्लॅट घेतला होता, ते कर्ज भरण्यासाठी आम्हाला तो फ्लॅट देखील विकावा लागला. आमच्याकडे स्वतःचं काही एक राहिलं नव्हतं. आम्ही बेघर झालो होतो. मग आता मुलगी बघताना चौकशी झाल्यावरती आमच्याकडे घर नाही, काहीच नाही असं जेव्हा कळायचं तेव्हा सर्व बाजूनी नकार यायचा. मग खूप टेन्शन होतं. मी जवळपास 2-3 वर्ष खूप डिप्रेशनमध्ये राहत होती. आता मला प्रत्येक क्षणाची आठवण यायची, मी कशी वागली हे मला आठवत होतं. माझ्यासारखेच इतरही लोक माझ्याकडे मदतीला यायचे, त्यावेळेस मी त्यांना कसं करत होती. आज ही वेळ स्वामींनी माझ्यावरती आणून दिली. स्वामींनी मला दाखवून दिलं की तू जे काही वागली आहे ते साफ चुकीचं आहे. मुलालाही एवढा पगार नव्हता, त्यामुळे तिथेही काही आमचं भागत नव्हतं. आणि माझं लेकरू तरी काय काय करणार. पुण्यात एवढ्या मोठ्या शहरात राहायचं, तिथेही खूप खर्च आणि आम्हाला देखील त्याला पैसे पाठवावं लागायचे. आता काय करावं, मी काय करावं काही कळेना. मग मी मोबाईलवरती जेव्हा स्वामींचे अनुभव बघत होती त्यावेळेस मलाही तिथे एक नंबर सापडला आणि त्या ताईंना मी कॉल केला. त्या ताईंना मी माझं सर्व काही सांगितलं आणि त्यांना बोलले की मला काहीतरी याच्यावरती उपाय सांगा, काहीतरी सेवा द्या. मी ती सर्व सेवा मनोभावे करेन. स्वामींनी मला आत्तापर्यंत माफ केले नाही, पण माझी भक्ती बघून स्वामी नक्की मला माफ करतील, माझेही दिवस बदलतील. कारण माझे मिस्टर म्हणतात स्वामी आहेत, स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहे आणि स्वामी ही परिस्थिती लवकरात लवकर बदलणार आहे हे मला माहीत आहे. त्यामुळे ताई प्लीज मला काहीतरी सेवा द्या. त्यावेळेस ताईंनी मला
संकल्पित 7 गुरुचरित्र पारायण ही सेवा करायला सांगितली। त्याचबरोबर 3 अध्याय, 11 माळी, तारक मंत्र जप आणि कंटिन्यू नामस्मरण करा आणि जी काही सेवा करतात ती सर्व सेवा संकल्पित करा असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याच प्रकारे मी सेवेला लागली। आता मला दुसरं काही एक दिसत नव्हतं, फक्त स्वामी दिसायचे आणि माझी सेवा दिसायची। मी रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होते। पारायण देखील सुरू केले। घरात पारायण सुरू झाले। गुरुचरित्राचं पहिल्याच पारायणामध्ये स्वामींनी खूप छान प्रचिती दिली, म्हणजे माझा मुलगा ज्या कंपनीत कामाला होता तेथे त्याचं प्रमोशन झालं, त्याचं पगारही वाढला। त्यानंतर माझे गुरुचरित्र पारायण 7वं चालू होतं, समाप्ती होती। त्याच वेळेस आमचा जो व्यवसाय होता त्यातही छान अशी प्रगती दिसू लागली होती आणि हे सर्व स्वामींच्या कृपेने चालू होतं। त्यावेळेस मुलानेही त्या पगार वाढल्यानंतर आम्हाला लोन करण्याची प्रोसेस चालू झाली आणि लोन काढून त्याने स्वतःचा फ्लॅट घेतला आणि आता स्वतःचं घर देखील झालं। ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेने। ही सर्व गोष्ट फक्त एका महिन्याची आहे। एका महिन्यात एवढे बदल घरामध्ये जाणवले आणि खूप जी परिस्थिती होती ती दुप्पट परिस्थिती झाली आणि जे काही होतं ते दुसरंच झालं आणि जे काही होणार आहे तेही स्वामीच करणार आहे असं होतं आणि व्यापारात देखील आता वाढ होऊ लागली होती। असे खूप छान दिवस झाले। त्यानंतर ही फक्त स्वामींची कृपा झाली। स्वामींनी मला माफ केलं, त्यामुळं खूप मनाला छान वाटत होतं। आता मुलाला देखील एक छान अशी मुलगी आम्ही बघायला गेलो आणि विशेष म्हणजे जी मुलगी बघायला गेलो ती स्वामींची सेवेकरी होती। जेव्हा आम्हाला कळलं ना की ती मुलगी स्वामींची सेवेकरी आहे, त्याच वेळेस लग्नासाठी लगेच होकार देण्यात आलं आणि मुलीचे गुणही जुळले आणि छान देखील त्यांचं लग्न पार पडलं। स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं। आज मी उठणार नाही, मातणार नाही आणि घेतलेली शपथ सोडणार नाही असं स्वामींना वचन दिलं आहे आणि माझ्या घासातला घास इतरांना देईल। स्वामींनी मला जे दिलं आहे त्यातून थोडं गरिबाला दान करीन, इतरांची मदत करीन असं मी आता ठरवलेलं आहे आणि माझ्या स्वामींच्या कृपेने माझी परिस्थिती खरंच खूप छान झाली। ज्यांना कुणाला खूप अडचणीत आहेत त्यांनी स्वामींची खरंच अनन्यभावेने सेवा करा। स्वामी मदतीला नक्की धावून येतात, म्हणजे देतात। स्वामी परीक्षाही खूप बघतात पण मदतीला धावूनही येतात। स्वामींची सेवा करा आणि मेवा मिळवा असा माझा छोटासा अनुभव होता। बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला। खरंच आपल्यातला स्वामींनी जे काही आपल्याला दिलं आहे त्याच्यात सुखी समाधानी राहावे आणि इतरांची मदतही करावी। गोरगरिबांना अन्नदान अवश्य करावं, त्यामुळेच स्वामी प्रसन्न होतात। माणसातच देव आहे स्वामी नेहमी म्हणायचे। आपला जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे, त्यामुळे माणसांना माणुसकी जपायला हवे आणि इतरांची मदत नेहमी करायला पाहिजे। चला तर मग तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशा स्वामींच्या सुंदर लीलांसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।